मी विष्णू शेळके. केंद्र सरकारचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार मोफत शिक्षणाच्या माध्यमातून वयवर्ष 8 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण चालू करण्यात आलेलं आहे. संविधानाचे कलम 29 आणि 30 अंतर्गत या कलमानुसार मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं. 2009च्या या अधिनियमाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनानं 2012 पासून सुरू केली. यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? पाल्याचा जन्माचा दाखला, पालकांचा रहिवासी पत्त्याचा पुरावा, पालकांचा किंवा विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, त्याचबरोबर आधार कार्ड, या गोष्टी प्रवेश प्रक्रिया करत असताना आपल्याला ऑनलाईन अर्ज भरताना आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. यापैकी कोणतेही डॉक्युमेंट हे आपल्याला अपलोड करायचे नाहीत. मात्र ज्यावेळी सोडतीमध्ये आपल्या पाल्याचा क्रमांक लागेल एखाद्या शाळेमध्ये त्यावेळेला याचे सर्व मूळ कागदपत्र आपल्याला शाळेमध्ये दाखवावे लागतात आणि त्याची छायांकित प्रतीचं झेरॉक्स सेट आपल्याला शाळेमध्ये द्यावा लागेल. प्रवेश अर्ज भरताना आपल्याला आपलं करंट लोकेशन सुद्धा ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करावं लागतं. आपल्या पाल्याला प्रवेश कुठे मिळू शकतो? एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, आयबी बोर्ड या बोर्डच्या कोणत्याही शाळेमध्ये, कोणत्याही माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. ती शाळा खासगी असो, अनुदानित असो, विनाअनुदानित असो अथवा स्वयं अर्थसहित असायला असली तरी त्यामध्ये प्रवेश मिळेल. मात्र या सर्व शिक्षण संस्था किंवा या शाळा ज्या शासनाकडे आरटी 25% अंतर्गत नोंदणीकृत असेल अशाच शाळांमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. असं कुठे करा? स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपण लॉग इन करून त्या ठिकाणी आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतो किंवा आपल्या घराच्या जवळपास एखादं सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो. आपण अर्ज करताना आपण राहत असलेल्या ठिकाणापासून 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरामधील किमान 10 शाळांना प्राधान्यक्रम देऊन आपण अर्जासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतो. अर्ज भरण्यासाठी शासनाचं कोणतंही शुल्क नाही. प्रवेश अर्ज दाखल करू शकता. तर यामध्ये स्क्रीनवर जे दिलेला जो तक्ता आहे त्यानुसार आपल्या पाल्याचं वय किंवा आपल्या पाल्याची जन्मतारीख किती आहे, कोणती आहे, त्याच्या अनुषंगाने त्याला कोणत्या वर्गात प्रवेश घेता येऊ शकेल हे मात्र पालकांनी निश्चितपणे ध्यानात घेणं गरजेचं आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतं? तर एससी एसटीचे पालकांना आपल्या पाल्यासाठी अर्ज करता येऊ शकेल. पण त्याचबरोबर वंचित असेल, भटक्या विमुक्त जमातीच्या प्रवर्गातील बालकांना सुद्धा यामध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या पाल्यांचे पालक विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, अशाही पालकांना आपल्या मुलासाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो. आणि जी बालकं निराधार आहेत किंवा 40% जास्त ज्यांच्याकडे अपंगत्व आहे, दिव्यांगत्व आहे, अशांना यासाठी अर्ज करता येऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे खुल्या प्रवर्गातील पालकांचं उत्पन्न जर 1 लाखापेक्षा कमी असेल त्यांच्या पालकांना देखील यासाठी अर्ज करता येऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे परराज्यातील जातीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्रामध्ये गृहीत धरता येणार नाही. आपल्या पाल्याचं सोडतीप्रमाणे ज्या शाळेमध्ये प्रवेश होणार आहे ती शाळा नंतर आपल्याला बदलून मिळणार नाही. महत्वाची गोष्ट, आपण जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक 29 म्हणजे पिंपळेगुरू वैदवस्ती प्रभागामध्ये रहिवासी असाल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. याद्वारे आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी लागणारी मदत आणि मार्गदर्शन आम्ही जरूर करू. धन्यवाद.